नमस्कार मित्रांनो, बिग बॉस तुम्ही बघताय आणि तुम्हाला बिग बॉस बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की बिग बॉसची पूर्ण वाट लागलेली आहे. काही तथ्य राहिलेलं नाही, काय म्हणजे काय अर्थ राहिलेला नाही त्या बिग बॉसला. म्हणजे बिग बॉसची स्वप्न होती की बाबा आपण शिखराला जाऊ, पण शिखर सोडा खाली ते कोपऱ्याला बी जात नाही, कारण की बिग बॉस पूर्ण फालतू दाखवायला लागलाय. काल मी 2 प्रोमो टाकले होते, म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये काय चाललंय ते टाकले होते. सागर कारंडे आणि दीपाली सय्यद यांची वाट टाकले होते आणि किरकोळ भांडणं होती, एवढं काय खास भांडण नव्हती. त्यात सागर कारंडेची आणि प्रभू शेळकेची जी भांडणं झाली, त्या भांडणामध्ये सरळ सरळ दिसतंय की बाबा कुणाची चूक नाहीये. चूक सागर कारंडेची आहे. सागर कारंडे मध्ये जाऊन तिथं घेतला, काय गरज नव्हती त्याला मध्ये जाऊन तिथं बडबड बडबड करायची. रुचिता आणि त्याचा जे वाद चालू होते, रुचिता भांडणं झाली ती, त्यांचा गेम आधीचा उद्ध्वस्त करून टाकला होता दोघांनी एकमेकांचा, म्हणजे प्रभू शेळके आणि रुचिताचा एकमेकांचे ते पोस्टर काढल्यानंतर रुचिता त्याला डिवोर्सची कामं करते आणि तो तिला डिवोर्स होता, म्हणजे आपला प्रभू. दोघात बोलणी चालू होती. सागर त्याला काहीतरी बोलला, मग तो सागरला म्हणता ठीक आहे, बरं सागरला वाटलं बा मला उघड बोलायला लागलाय. पण सागर ज्या पद्धतीने त्याच्यावर अग्रेशन दाखवायला लागला ते खूप चुकीचं होतं आणि सागर तिथं रॉंग होता. बाकीचे लोक त्याला प्रभूला समजत होते, बाबा असं नको बोलू बोलू नको बोलू. मला कळत नाही की बाबा असं बोलायची गरज नव्हती, की सागर रॉंग आहे त्याला काय समजवतो तुम्ही. सागर जाऊन समजवा ना. त्याची भाषा ती आहे, तो त्याच्या दुनियेतून आलेला आहे, तो त्या रील्स कंटेंट मधून आलेला आहे. तो त्याच्या आयुष्यात तसाच वागतो, तो तसाच बोलतो. काही लोकांचं असं सोफिस्टिकेटेड आम्हाला तसं नाही. अशीच लोक आहे समाजात, ते आपल्याला वाटतात. आमच्या कधी सातारा बेतारा साईडला या तुम्हाला कळलं, मग तिथली रांगडी भाषा कशी असते. असं वाटेल की बाबा हा काहीतरी वाढीव बोलतोय. असं नाही, प्रेमळ भाषा आहे. लोकांना असं वाटतं की बाबा आपण वाढीव बोलतो, तसं नसतं. सोडून द्या मित्रांनो. आजचा जो एपिसोड होणार आहे, आजचा एपिसोड तुम्ही बघितलाच असेल, म्हणजे आजचा प्रोमो जो बघितलाच असेल. आणि आजच्या प्रोमो मध्ये 2 प्रोमो आलेत आज, पण एक प्रोमोला काय अर्थ नाही तो बघितला असेल. टास्कचा म्हणजे मारायचा, त्या काय म्हणतात त्याला, टास्कच म्हणते त्याला, असं फेकून मारायचं त्याला बार तो. तर तो गेम आहे आणि त्यात तुम्हाला सांगायचं की बाबा यांच्या कामावर बोल आणि त्यांना आउट कर. आज कळेल कोण कोणाला लागतं. आणि तन्वीचा प्रोमो आम्ही पाहिलेला आहे. तन्वी आणि दीपाली आणि आपला विशाल ह्यांच्यात खूप वादावाद झालेले आहेत, खूप भांडणं झालेली आहेत. तुम्हाला मी हा प्रोमोची एक झलक दाखवतो. ही एक झलक बघा, 2-3 सेकंदाची ती झलक दाखवतो आणि त्या झलकेवर सांगतो खूप बेकार वाद झालेला आहे. त्यांनी त्यांच्या अंगावर जाऊन गेलेले की माझं कॅरेक्टर बद्दल बोलू नका, कॅरेक्टर अनालाइज करू नका. सोनाली त्याच्या कॅरेक्टर बद्दल बोलत नाही, त्याच्या कल्चर बद्दल बोलते, संस्कृती कल्चर म्हणजे संस्कृतीबद्दल बोलते. कॅरेक्टर बद्दल ते बोलत नव्हतं, त्याच्या प्रोमो मध्ये दिसतंय. हा पहिला तुम्ही प्रोमो बघा. तुझे नेचर मुळे सगळ्यांना माहिती आहे प्रोमो मित्रांनो तुम्ही बघितलाच असेल आणि प्रोमो बघितल्यानंतर कळलंच असेल की बाबा काहीतरी मोठा काय कांड होणार आहे. आणि बघूया आज संध्याकाळी काय होतंय ते. आणि मी सांगतो बाकीच्या स्पर्धक या खेळामध्ये काही खेळत नाही, कारण कुठं दिसत नाही. तो आंघोळी करताना तेवढा दिसतोय, बाकी काही दिसत नाहीये, कुठं दिसत नाहीये. कारण हे खेळण्याचं काम आहे, कारण की करणला वाटत असेल तर आपल्याला प्रेक्षक वाचवल. ए बबड्या, प्रेक्षक तुम्हाला अजिबात वाचवणार नाही. प्रेक्षकांना किंमत शून्य आहे. प्रेक्षकांना मत देता येत नाही. बिग बॉसला जे ठेवायचे असेल तेच ते ठेवतात. तुम्हाला वाटतं प्रेक्षकांच्या मताला किंमत आहे? शून्य किंमत आहे, शून्य. शून्य किंमत. बाय बाय. व्हिडिओ आवडता लाईक करा.